या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, पत्ता B12 पद्मशाली नगर, MIDC अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ, तंबाके फेवर समोर, सोलापूर. प्रोप्रायटर राजय्या गज्जाम 94 23 59 12 59 80 87 55 16 79. एकीकडे महायुती सरकारचा शपथविधी तर दुसरीकडे सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीनं ईव्हीएम विरोधात एल्गार. स्वाक्षरी मोहिमेस हजारो नागरिकांचा प्रतिसाद. जनाधार नसताना ईव्हीएम घोटाळा करून सत्तेवर आलेलं महायुती सरकार, चेतनभाऊ नरोटे यांचं वक्तव्य. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं सर्व निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेण्यात याव्यात या मागणीसाठी स्वाक्षरी मोहिमेचं आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या स्वाक्षरी मोहिमेस सुरुवात करण्यात आली. या स्वाक्षरी मोहिमेत प्रचंड प्रतिसाद मिळाला. हजारो नागरिकांनी स्वाक्षरी करून ईव्हीएम बंद करून बॅलेटवर निवडणुका घेण्यास पाठिंबा व्यक्त केला. तसेच या स्वाक्षरी मोहिमेत महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या अनेक नेते मंडळींनी सुद्धा स्वाक्षरी करून पाठिंबा व्यक्त केला. यावेळी स्वाक्षरी मोहिमेबद्दल माहिती देताना चेतनभाऊ नरोटे यांनी सांगितलं की देशातील सामान्य नागरिकांचा आजपर्यंत मतदानावर विश्वास होता. विधानसभा निवडणुकी अगोदर अनेक सर्व्हेमध्ये सुद्धा महाविकास आघाडी सत्तेवर येणार असं चित्र होतं. तसेच लोकभावना सुद्धा होती, पण निवडणुकीत लोकभावनेचे विपरीत निवडणुकीचे निकाल आले असल्याची भावना जनतेमध्ये खळबळ निर्माण केली. ईव्हीएमच्या मदतीने महायुती सरकार आज सत्तेवर आले. या अनपेक्षित निकालास ईव्हीएम मशीन घोटाळा जबाबदार असल्याचं देशातील राज्यातील सर्व मतदारांची भावना दृढ झाली. जी निवडणूक यंत्रणा संशयास्पद आहे ती बंद करून मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात अशी भावना जोर धरते. त्या भावनेला वाचा फोडण्यासाठी माननीय विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी नेतृत्वाखाली मल्लिकार्जुन खरगे, प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले, खासदार प्रणितीताई शिंदे हे सर्व पक्षांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरणार आहेत. तसेच काँग्रेस पक्षाच्या वतीनं तसेच दिनांक 5 डिसेंबर 2024 ते 20 डिसेंबर 2024 दरम्यान स्वाक्षरी मोहिमेचं आयोजन केलंय. प्रत्येक वार्डात, प्रभागात, चौकात, मार्केट आदी ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी जनतेच्या सहकार्याने ही मोहीम राबवणार आहेत. याची सुरुवात आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या साक्षीनं करतोय. शहर अध्यक्ष चेतन नरोटे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, संजय हेमगड्डी, अशोक निंबर्गी, विनोद भोसले, दत्तू बंदपट्टे, सुशीला आबुटे, देविदास गायकवाड, प्रमिला तुपलवंडे, हसीब नदाब, बसवराज म्हेत्रे, शकील मौलवी, अशफाक बलोरगी, हनुमंतू सायबोळू, उमेश सुरते, नागनाथ कदम, केशव इंगळे, युवराज जाधव, वाहिद बिजापुरे, तिरुपती परकीपंडला, जाबीर अल्लोली, रुस्तुम कंपली, महेश लोंढे, रुपेश गायकवाड, अशोक NK क्षीरसागर, शफी हुंडेकरी, कलशेट्टी, सागर उबाळे, अनिल म्हस्के, विवेक कन्ना, राजेंद्र शिरकुल, लखन गायकवाड, मधुकर आठवले, धीरज खंदारे, हेमाताई चिंचोलकर, शोभा बोबे, संघमित्रा चौधरी, दीनानाथ शेळके, हारून शेख, शिवशंकर अंजनाळकर, चंद्रकांत टिक्के, शिवाजी साळुंखे, रेखा बेनेकर, मुमताज तांबोळी, सुभाष वाघमारे, संजय गायकवाड, सायमन गट्टू, हाजी मलंग नदाब, सलीम मनुरे, चंदा काळे, वीणा देवकते, आकाश जांभळे, महादेव येरनाळ, संकेत माने, सौरभ साळुंखे, गिरीधर थोरात, शुभांगी लिंगराज, सुनंदा भटकर, सलीमा शेख, अशफाक बेलीप, रफिक रामपुरे, शशिकांत जाधव, बाशी दातकरे, वर्षा अतनुरे, नीता बनसोडे, धनलक्ष्मी देशमाने, नागनाथ शावणे, हनुमंत रुपनर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक बंधू भगिनी सहभागी झालेले होते. अनेक राजकीय तंत्र असेल, अनेक राजकीय नेते मंडळी असतील किंवा अनेक तुमच्यासारखे जे तुम्ही दाखवत होता सर्व मीडिया किंवा काटेकी टक्कर आहे, तर काटेकी तर टक्कर झालीच नाही. ह्या ठिकाणी ईव्हीएम मशीन चुरून जे मतं चुरून हे सरकार आलेलं आहे. त्यामुळे सोलापूर शहरातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून हा आवाज दिल्लीपर्यंत आणि देशात ईव्हीएम मशीन हटल्याशिवाय तर थांबणार नाही. बॅलेट पेपर ह्या ठिकाणी मतदान व्हावं ही सगळ्यांची या ठिकाणी भावना आहे. आता हे झाल्यावर कृती समिती जे निर्णय घेईल आम्ही ते मान्य करणार आहे. आम्ही देखील यांच्या हे जे कृती समिती आहे त्यांनी आम्हाला बोलवलं होतं म्हणून आम्ही सर्व ह्या ठिकाणी आलेलं आहे. कृती समिती जे निर्णय घेईल, आता सोलापूरचा तरी हाक देणार आहे. सोलापूर शहरात 2-3 दिवसात बंद व्हायचा त्यांचा चालू आहे. जे कृती समिती निर्णय घेईल त्याला आमचा सगळ्यांचा सपोर्ट आहे. आत्ता ते देखील आमदार 2 मिठी आले ते आमदार, तर अनेक आमदार ह्या ठिकाणी येत आहेत आणि ही भावना पूर्ण शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये की मतदान सोडून ह्या ठिकाणी हे सरकार बनले गेलेलं आहे. ह्याच्या आवाज आत्ता प्रदेशला जी मिटिंग झाली पूर्ण आमची नाना पटोलेची जी टीम आहे, राहुल गांधीकडे सगळे गेले होते. राहुल गांधी इंडिया आला जेवढं देशभरामध्ये घटक पक्षात सगळ्याला घेऊन रस्त्यावर राहुलजी गांधी उतरणार आहेत आणि पूर्ण देशामध्ये विविध हटावचा ह्या ठिकाणी नारा होणार आहे.